आपण मुख्यमंत्री असताना पहिला जर कोणता निर्णय घेतला असेल माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यावेळेस तत्कालीन, तो 5,249 कोटी रुपयाचं 5,249 कोटीचा जुलै 2022 साली जी आर काढला. त्याचे आभार याही विधानसभेच्या चर्चेनिमित्त मी व्यक्त करतो. आणि आताची जे कर्जमाफी होऊन राहिली त्या कर्जमाफीमध्ये एक फक्त जर करता आलं, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, 12,71,000 असे शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांनी 2019 साली कर्जमाफीचा लाभ घेतला होता. आज रोजी आपण त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर देणार आहोत. ते 2 लाखाच्या कर्जमाफीमध्ये वंचित राहतील. एक भावना अशी आहे लिटरेट क्लासमध्ये की वारंवार कर्जमाफी देऊन काही लोकांच्या सवय सरकार बिघडवते, आणि दुसरं जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांच्या भावना दुखावल्या जातात की आम्ही थकीत नाही ठेवलं म्हणून आम्ही पाप केलं म्हणून आम्हाला 50,000 देऊन राहिले. परंतु शेवटी एक सामाजिक विषय लक्षात घेतला पाहिजे. कोणीही कर्जमाफी जाणून बुजून नाही मागत आणि कोणीही कर्ज जाणून बुजून थकवत नाही. शेतकरी त्याच्यातल्या त्यात मराठा समाजात कर्ज घेण्याचं प्रमाण जास्ती आहे. काही प्रमाणात एक आजोबापासून जी मानसिकता असते आपली मोठेपणाची, त्या मोठेपणापायी समाज ज्या नजरेनं आपल्याकडे पाहतोय त्याच नजरेनं माणसाला कपडे घालावं लागतात. तुमची एंगेजमेंट असेल संजू भाऊ, की लग्न असेल तुमच्या खिशात आहे की नाही, सर्व करावं लागते. तेरवी असेल तरी 2,000 पाहुणेला बोलावं लागते. आणि म्हणून हा शेतकरी हात वरती करू शकत नाही. हा शेतकरी चेक माणूस याला माहीतच नाही. कुटुंबातील आणि सरकारच्या अपेक्षा जेव्हा हा पूर्ण करत नाही तेव्हा हा शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. आत्महत्या करणं हे चांगलं लक्षण नसलं तरी खूप हिंमत लागते. आज दवाखान्यात 85 वर्षाच्या म्हाताऱ्यांना आम्ही भेटायला जातो तर तेही म्हणतात माननीय जिरवाड साहेब की एखादी इंजेक्शन लावणं म्हणतात, सुई जमतेच म्हणते आपली तब्येत. 85-90 वर्षाचा माणूस म्हणते की मला जगायचं आहे. इतकं सोपे आहे काय जीव देणं? हा जीव का देते? तोचा अपमान, घरी येणारे पैसे मागायला येणारे लोक, हा अपमान तो सहन करू शकत नाही आणि म्हणून तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. याच्यावर उपाय करायचा असेल तर माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब इथं बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे 12,71,000 जे शेतकरी याच्यापासून वंचित राहिले, ते 50,000चाच प्रोत्साहनपर त्यांना रक्कम मिळणार आहे. माझी विनंती आहे त्यांना 2 लाख असं मी म्हणणार नाही, पण माननीय उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना मी विनंती आहे की 2 लाख नाही आणि 50,000 नाही, मदतला मार्ग काढा ना. याच्यात काहीतरी मदतला मार्ग काढा, द्या ना 1 लाख रुपये. कुठतरी जो नियमित कर्ज भरणारा माणूस आहे त्यालाही वाटेल की नाही यांना 2 लाख नाही दिले, कुठतरी आपण अडवणुकी केली, आणि त्यालाही वाटेल की माझा कुठतरी विचार केला सरकार, मायबाप सरकारनं 50,000 जागी 1 लाख दिले. हा निर्णय माननीय सरकारने घ्यावा अशी कळकळीची विनंती करतो. दुसरी विनंती याच्यामध्ये एक करता येईल, या कर्जमाफीमध्ये थोडंसं मध्यम मुदतीचं समावेश नाही आहे. तो जर 2017च्या कर्जमाफीप्रमाणे जर असला तर अधिक चांगलं होईल. वाटल्यास आपण काही एखाद वर्ष कळ सोसू. महाराष्ट्र इतकं पुरोगामी आहे की पाय ठेवाल तिथं सोनं निघते. आणि आपणच आपल्या भाषणात सांगतो की महाराष्ट्राचं GST टॅक्स कलेक्शन जे आहे ते नंबर 2 आणि नंबर 3चे जे राज्य आहेत त्यांना एकत्रित केलं तर त्यापेक्षाही जास्त आपलं GST कलेक्शन आहे. आणि त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या लोकांची आणि सभागृहाची भावना अशी आहे की हे मध्यम मुदतीचे कर्ज आपण समाविष्ट करावे. माननीय मुख्यमंत्री महोदय, एक अजून विषय असा होता की 2019च्या कर्जमाफी झाल्यानंतर सरकारनंच
आग्रह केला होता 17ची कर्ज झाल्यावर की तुम्ही पुनर्गठन करा कर्जाचं. आपण 17 साली कर्जमाफी दिली, 18-19 साली थकीत झालेल्या लोकांचं पुनर्गठन केलं. पुनर्गठन केल्याबरोबर ते कास्तकार थकीत नाही राहिले, ते रेग्युलर झाले आणि ते वंचित झाले. आणि त्यामुळे या JRची व्याप्ती थोडीशी पुनर्गठन कर्जाच्या बाबतीत 2019च्या मागं नेऊन ते जर कर्ज आपण यात घेऊ शकलो तर बरं होईल. एक अकोला जिल्ह्यापुरता विषय जर विचार केला तर जवळपास असे काही शेतकरी आहेत 3200-3300 की ज्यांचे 28-30 कोटी रुपये याच्यामध्ये अडलेले आहेत. तर त्याचाही विचार या बाबतीत झाला पाहिजे. आणि याच अनुषंगानं सहकार खात्याचे विषय असल्यामुळे आपण काही शासकीय अधिकारी सरकारनं निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करत नाही. त्याचा खूप मोठा परिणाम माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला भोगावं लागते. शिंदेसाहेब, आपल्याला माहीत आहे CCIची रेकॉर्ड खरेदी यावर्षी झाली. 24 मार्चपर्यंत CCIनं खरेदी केली आणि जिल्हा बँकेंनी सांगितलं की 31 मार्चच्या तुम्हाला कर्ज भरावं लागेल, नाही तर तुम्हाला व्याज लागेल. आणि म्हणून डिस्ट्रेस सेलिंग जे आहे ते यावर्षी झालं. आणि एप्रिल आणि मे महिन्यात कापूस 8,000 वरून 10,000 गेला, सोयाबीन 5,000 वरून 7,500 गेलं. आपल्या सरकारनं 2016 साली आणि नंतर एक सहकार विभागानं परिपत्रक काढलं होतं की 31 मार्च ही पीक कर्ज भरण्याची शेवट तारीख नाही आहे, ती 30 जून किंवा 365 दिवस विचेवर इज अर्लियर ही तारीख आहे. ते सर्क्युलर पद्धतशीररित्या कोऑपरेटिव्ह कमिशनरच्या ऑफिसमध्ये दाबल्या गेलं. ते सर्क्युलर जर आपलं पोचलं असतं आणि त्याची अंमलबजावणी आमच्या अकोला जिल्हा बँकेसारखी बाकी जिल्हा बँकेंनी केली असती तर 31 मार्चला जबरदस्तीने लोकांनी जो माल विकला तो विकला नसता. त्यांना एप्रिल मे महिना उजाडला असता आणि मग 5,000चा सोयाबीन 7,500 विकल्या गेलं असतं, 8,000चा कापूस 10,000 विकल्या गेला असता. आणि हे दरवर्षी परिस्थिती उद्भवते. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, दरवर्षी मार्च महिन्यात सर्व व्यापाऱ्यांना आपल्या कॅश क्रेडिट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट क्लिअर करायचे असतात. म्हणून 31 मार्चच्या दरम्यान माल विकत घेण्याची प्रवृत्ती त्यांची नसते. घेतला तर तो कमी पैशात घेतला जाते. आणि म्हणून आज रोजी माननीय मंत्री महोदय आपल्या उत्तरात हा निर्णय घेण्यात यावा की ज्या जिल्हा बँका किंवा ज्या राष्ट्रीयकृत बँका 31 मार्चला कर्जमाफीचा तकादा लावतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कर्जमाफीची तारीख ही 30 जून किंवा 365 दिवस हे असली पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, या प्रस्तावाच्या निमित्तानं कर्जमाफी हा एक भाग झाला शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये सरकारचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी ग्रामीण भागात राहणारा माणूस आहे. जो शेतकरी आहे त्याच्याकडे जमीन आहे त्याला सर्पदंश अपघात होतात आणि मग शेतात काम करणाऱ्या मजुराला अपघात होत नाहीत असं नाही आहे. परंतु आपल्या सरकारचं अभिनंदनही करतो, कौतुक करतो, आभारी मानतो की त्यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये एक मोठा मूलभूत फरक केला आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला. जो मागच्या पिढीत झिरवाळ साहेब शेतकरी होता तो या पिढीमध्ये भूमिहीन झालेला आहे. आणि खरं म्हणजे हा शेतमजूरच जास्ती अडचणीत येतो. आणि म्हणून अपघात विमा योजनेमध्ये बदल करून आता शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त शेतमजूर जो आहे तोही गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये आपण समाविष्ट केला. आणि 2 लाखापर्यंतचा अपघात जर झाला तर 2 लाखापर्यंतची मदत त्याला करण्यात येईल असा एक निर्णय